नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तांदळाच्या पिठाचा आणि बेसन पिठाचा ढोकळा तयार करणार आहोत. त्यासाठी आदल्या दिवशी 1.5 वाटी बेसन, 3 वाटी तांदूळ पीठ, अर्धा वाटी दही, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच हळद टाकून भिजवलेला पीठ तयार करून 8 ते 9 तास फर्मेंटेशनसाठी ठेवलेला आहे. आणि हा पीठ आता तयार झालेला फुललेला पीठ आहे. आता ढोकळा तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये एक रिंग ठेवून या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. छान या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण समोरची प्रोसेस करणार आहोत. त्यासाठी एक ढोकळा टाकण्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याला सर्व पातेल्यावर पसरवून घ्यायचं आहे. या पातेल्यामध्ये सर्व तेल पसरवून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आली की नाही ते चेक करून घ्यायचं. आणि या उकळलेल्या पाण्याला बघा, या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. या उकळलेल्या पाण्यामध्ये ते पातेलं ठेवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटं गरम होऊ द्यायचं. हे पातेलं गरम झाल्यानंतर याच्यात ते बॅटर टाकल्यानंतर ढोकळा पटकन आणि सॉफ्ट फुलतो आणि स्पंजी होतो. हा आहे कुकिंग सोडा. त्या तयार झालेल्या बॅटरमध्ये हा कुकिंग सोडा पोहे खाण्याच्या चम्मचनी पाव चम्मच एका चमचेवर घ्यायचं आणि एका वाटीमध्ये 2 ते 3 चम्मच पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेतल्यानंतर तो फुललेल्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये हे मिश्रण पटकन टाकून अलगद हाताने पटकन ढवळून त्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आणि त्यावर एक मोठं भांडं झाकून ठेवायचं आणि त्या ढोकळ्याला 25 ते 30 मिनटं शिजण्यासाठी ठेवायचं. 25 ते 30 मिनटानंतर ढोकळा शिजला आहे की नाही हे आपण आता बघूया. पण आता ढोकळा शिजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी बघा, आता हा वरूनच दिसते की ढोकळा छान शिजलेला आहे. पण हा चेक करण्यासाठी याच्यामध्ये कोणी किंवा कधी चाकू किंवा एक काळी टाकून अलगद सरळ निघाली की ढोकळा एकदम छान शिजलेला आहे हे आपल्याला समजते. आता हा ढोकळा थोडा वेळ छान गार होऊ द्यायचा आणि त्यानंतर चाकूनी किंवा सराट्याने त्याची काप करायचे. याच्यावर फोडणी टाकण्यासाठी एका भांड्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल घ्यायचं, जिरा मोहरी टाकायची आणि त्याला छान तडतडू द्यायचं. यामध्ये आपल्याला तुमच्या आवडीनुसार मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे आपल्या आवडीनुसार टाकून छान असं कुरकुरीत कडक होईपर्यंत छान त्याला शिजू द्यायचं, जेणेकरून हे सगळी फोडणी कडक आणि खमंग होईल. ही कडक फोडणी छान शिजू द्यायची आणि शिजल्यानंतर ही कडक फोडणी त्या ढोकळ्यांवर टाकायसाठी तयार करायची आहे. ही फोडणी आता हळूहळू तयार होत आहे. बघा, आता ही फोडणी तयार झालेली आहे आणि त्या तयार ढोकळ्यावर काप केलेल्या ढोकळ्यांवर छान अलगद हाताने पसरवून घ्यायची. हे फोडणी छान पसरवून घेतल्याने सगळीकडेच हे खाली खोलवरपर्यंत हा फोडणीतला तेल जातो आणि त्याच्यातला त्या ढोकळ्याला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते आणि खायलाही अतिशय चविष्ट वाटतं. कोणी यामध्ये 1 वाटी पाणी आणि साखर टाकून साखर आणि पाण्याची फोडणी टाकतात. त्यामुळे हा ढोकळा अधिक असा फुलतो आणि खायलाही गोडसर आणि छान वाटतो. पण आज मी यामध्ये कढीपत्ता, जिरा मोहरी आणि मिरच्या टाकून हा पद्धतीचा तडका तयार केलेला आहे आणि यावर पसरवलेला आहे. हा बघा, हा तांदळाचा पिठाचा आणि बेसन पिठाचा ढोकळा किती छान आणि टेस्टी दिसत आहे. हा खायलाही एकदम छान आणि उत्कृष्ट लागतो. आपण खमंग ढोकळा म्हणजे भिजवलेल्या तांदळास आणि भिजवलेल्या डाळीपासून खमंग ढोकळा तयार करतात. त्यापेक्षाही हा ढोकळा खायला अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतो. तुम्ही हा एकदा तरी नक्कीच घरी करून बघा आणि मला सांगा की हा ढोकळा कसा टेस्टी आणि छान लागतो ते. हा बघा, तयार आहे तांदळाचा
तांदळाचा पिठाचा आणि बेसन पिठाचा ढोकळा. आपण या ढोकळा कोणी असंही खाऊ शकतो आणि चटणीसोबतही खाऊ शकतो. पुदिन्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, मोहरी अंड्याची चटणी, अशा वेगवेगळ्या चटणीसोबतही आपण हे ढोकळा खाऊ शकतो. आज आम्ही यासोबत डाळीची चटणी, त्यामध्ये शेंगदाणे, खोबरा, कोथिंबीर, दही, मीठ, साखर सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून छान असं हे चटणी तयार केलेली आहे. बघा ही चटणी कशी छान